नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. काळवाडी गावच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. जोरामध्ये प्रचार सुरू आहे. मीच निवडून येणार अशा प्रकारचे दावे केले जातात. निवडून कोण येणार, निवडून कोणाला द्यायचं हे तुम्ही ठरवायचे. माझ्यासोबत या काळवाडी गावचे उच्च शिक्षित पत्रकार अभिषेक वामन आहेत. आज त्यांची भूमिका पत्रकार म्हणून नाही तर काळवाडीकर आहेत. माझी माहिती अशी आहे की ते मनोज वामन यांचे पुरस्कर्ते आहेत, समर्थक आहेत. परंतु मी आज त्यांची जी मुलाखत घेतो आहे ती तुषार वामन यांचे विरोधक म्हणून नाही, मनोज वामन यांचे समर्थक म्हणून नाही. काळवाडी गावामध्ये काय चाललं आहे, ह्या निवडणुकीमध्ये निवडणूक का लागली, लागायला नको होती, हे सगळे प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि काळवाडीकरांपुढे आपल्याला सत्य मांडायचे आहे. अभिषेक, आज तुझं अभिनंदन. तू अनेकांच्या मुलाखती घेत असतो. आज माझ्यावर पाळी आली तुझी मुलाखत घेण्याची. तुझ्या गावची निवडणूक होते, काय परिस्थिती आहे, कोणाचा टांगापलटी होईल? परिस्थिती खूप चांगली आहे वाणीसाहेब. खरं तर 2 पॅनलमध्ये ही लढत होते. 9 सदस्य आणि 10वा सरपंच असे दोन्ही पॅनल आहेत आणि चांगल्या पद्धतीने आम्ही आमची बाजू मतदारांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. मतदारांना ती अपील होते. शेवटचे काही दिवस निवडणुकीला बाकी आहेत आणि चांगल्या पद्धतीने मतदारांचा आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे आणि निश्चितपणे लोक चांगल्या मताधिक्याने ह्यावेळी गावात परिवर्तन घडवून आणतील अशी आम्हाला खात्री आहे. निवडणूक म्हणलं का आरोप प्रत्यारोप होतात, पण तुमच्या गावामध्ये चांगल्या प्रकारे कलगी तुरा रंगताना पाहतोय. आरोप प्रत्यारोप होत आहेत. तू एक सुशिक्षित आहे, काय व्हायला हवं? नाही, वेगळ्या दिशेला निवडणूक नेण्याचा प्रयत्न निश्चितपणे आमच्याकडून तर होत नाही आहे. कारण आमचं काम एकच आहे आणि आम्ही तेच करतो आहे की आपला जो अजेंडा आहे तो मतदारांपर्यंत पोहोचवायचा आहे. आम्हाला नेमकं गावात काय परिवर्तन करायचं आहे आणि काय नेमका विकास करायचा आहे हेच आम्ही जनतेपर्यंत, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. निवडणूक कोणत्याही वेगळ्या मार्गाला नेण्याचा आमचा उद्देश नाही. ती आम्ही नेत नाही, नेणार नाही. राजकारण हा आमचा पार्ट नाही. समाजासाठी आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. गेली 15 वर्ष समाजकारणाच्या माध्यमातून काम केलं. त्याला जर सत्तेची जोड मिळाली तर अधिक चांगल्या पद्धतीने जनतेपर्यंत विकास पोहोचवता येईल. हा एकमेव आमचा उद्देश आहे आणि तोच आम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सगळीच मंडळी अशा प्रकारची समाजसेवा करताना, निवडणुकीला उभं राहत असताना आम्ही राजकारण करत नाही, समाजकारण करतोय अशा प्रकारचं गोंडस नाव देतातच. असं आहे का तुम्ही या निवडणुकीमध्ये 1 रुपया खर्च करत नाही, तुमचे कार्यकर्ते स्वतःच्या खर्चाने फिरतात? निवडणूक म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. माझा मुद्दा असा आहे, ज्यांच्यासाठी तुम्ही ही निवडणूक लढताय, समाजासाठी, महिलांसाठी, मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी काय करणार आहात? 20 वर्षामध्ये काय झालं नाही ते तुम्हाला करायचं आहे. 20 वर्षामध्ये काय झालं ते मी सांगणार नाही, पण आम्हाला काय करायचं हे मी निश्चितपणे सांगेल. गावामध्ये आपल्याकडे अनेक आबालवृद्ध आहेत, तरुण आहेत. त्यांना कुठेतरी एक दिशा मिळण्याची गरज आहे. आज जेव्हा आमच्यासारखे तरुण जेव्हा उभं राहत असतात, काहीतरी करिअर घडवण्याचा प्रयत्न करत असतात, आपण ग्रामीण भागामध्ये राहतो. शहरी भागामध्ये जितक्या करिअरच्या संधी किंवा जितक्या करिअरच्या वाटा आजच्या तरुण मुलांना उपलब्ध आहेत तितक्या ग्रामीण भागामध्ये माहीत होत नाहीत. मुलांना वाटा उपलब्ध असल्या तरी त्या तरुणांना एक चांगली दिशा देण्यासाठी, एक नवी दिशा देऊन त्यांना वेगवेगळ्या करिअरच्या वाटा उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितपणे हा एक पहिला प्रयत्न राहील, जी काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे अनेक आबालवृद्ध आहेत, लहान मुलं आहेत. त्यांना एखादं विरंगुळा केंद्र गावात गरजेचं आहे. कुठेतरी गावात एखादी छान बाग असावी, एखादं विरंगुळा केंद्र असावं, ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी रमता यावं, त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाणार आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची जी सोय, खरं तर पिण्याची टाकी गावामध्ये आहे, प्रत्येक घरापर्यंत पाणी जात आहे. परंतु 2 वेळेला गावाला अतिशय शुद्ध पाणी हे 2 वेळाला गावाला पुरवण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न आहे. त्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीची पाणी पुरवठा योजना की जी निश्चित तालुक्यातील बाकी गावांसाठी आदर्शवत ठरेल अशी एक पाणी पुरवठा योजना राबवण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न राहील. असे छोटे मोठे अनेक मुद्दे आहेत, महिलांचे आहेत, लहान मुलांचे आहेत, असा अनेक समाज कल्याणचे अजेंडे घेऊन आम्ही निश्चितपणे काम करतो. आतापर्यंत हे प्रश्न मार्गी नाही लागले? आतापर्यंत हे प्रश्न कितपत मार्गी लागले ते समाजाला माहिती आहे, समाज पाहतोय. जर आतापर्यंत ते तुला माहिती असेल ना? निश्चितपणे आजपर्यंत जर ते प्रश्न 100% मार्गी लागले असते तर समोरच्यांना तेच मुद्दे घेऊन पुन्हा मतं मागावी लागली नसती, प्रचार करावा लागला नसता, जनतेने त्यांना घरात बसून निवडून दिलं असतं. परंतु ते मुद्दे त्यांच्याकडून तितक्या प्रखरतेने पुढे गेले नाहीत. म्हणून आम्हाला असे अनेक मुद्दे घेऊन तरुणांसाठी, महिलांसाठी एक वेगळ्या पद्धतीनं काम करण्याची आता गावामध्ये गरज आहे आणि ते आम्ही निश्चितपणे करू. सरपंच पदासाठी 3 उमेदवार आहेत. 3ऱ्या उमेदवाराचं नाव मला तर आठवत नाही, परंतु तुषार आहे, मनोज वामन आहे. दोनही उमेदवार होतकरू आहेत. जनतेबद्दल आपल्याला काहीतरी करायचे असं त्यांची इच्छा आहे, तसं ते सांगतायत. 3रा जो उमेदवार आहे तो तुमच्या मंडळीने उभा केला आहे अशी चर्चा होते.
तिसरा उमेदवार आमच्या मंडळींनी उभं करण्याचं काहीच गरज नाही. आम्हाला जो उमेदवार उभा करायचा होता तो आम्ही उमेदवार उभा केला आहे. आता ते तिसऱ्या उमेदवाराचं काय गौड बंगाल आहे हे त्यालाच ठाऊक. आम्हाला त्याच्याबद्दल काही माहीत नाही. आणि समोर ते असं म्हणत असेल तो आम्ही उभा केला आहे तर आम्हाला तो उभा करायची काहीच गरज नाही. ज्याला आम्हाला सरपंच करायचं त्याला आम्ही उभं केलं आणि आमची संपूर्ण ताकद त्याच्या पाठीशी आहेच. आता मनोज वामन आणि तुषार वामन हे दोघांमध्ये सामना होतोय असं आपण पाहतोय. मनोज वामन आणि तुषार वामन हे दोघांमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो, काय साम्य वाटतं? मनोज वामन हा एक अतिशय होतकरू, समाजाशी गेली अनेक वर्षाची नाळ जोडलेला तरुण आहे. त्याला समाजाबद्दल खूप काही वाटतं, समाजाबद्दल त्याला खूप काही करायचं आहे. एक असं असतं की ज्या संघर्षाच्या काळातनं मी गेलो किंवा जो संघर्ष मी उभं राहत असताना, मी माझं करिअर घडवत असताना केला आहे, तो संघर्ष जर समोरचा करत असेल तर त्याची जाण मला होते, त्याची जाणीव मला होते. आणि मग मला असं वाटतं की मी त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ही जाणीव मनोजला आहे आणि त्याच्यातून तो खरं तर काम करतो. म्हणजे आपण असं म्हणतो की लहानपणी जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा आपले आईवडील शेतात कष्ट करतात किंवा कुठेतरी मोलमजुरीने जातात. शाळेत लागणारी एखादी वस्तू जर आपण मागितली तर ते आपल्याला असं सांगतात हे पीक निघाल्यावर देऊ, पुढचं पीक निघाल्यावर देऊ, याच्यात पैसे आले की देऊ. तर हे ज्याच्याबरोबर घडतं ना त्याला त्याची जाणीव असते आणि ही जाणीव मनोजला आहे. त्यामुळे तो आमच्यासारख्या तरुणांना उभं राहत असतात. आमचे अनेक तरुण मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये नोकरीच्या निमित्तानं किंवा शिक्षणाच्या निमित्तानं आहेत. मग त्यांना तिथं शैक्षणिक काय अडचण आली, त्यांना तिथं आर्थिक काही अडचण आली, त्यांना काही राहण्याची अडचण आली, तर इथून तिथपर्यंत त्यांच्यासाठी मदत पुरवण्याचं काम असेल. कोविडच्या कालखंडामध्ये त्यांनी केलेलं उल्लेखनीय काम असेल. प्रत्येक पेशंटला मग पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी बेड उपलब्ध करून देणं असेल. रात्री अपरात्री कुणाच्याही घरामध्ये जर कुणी अचानक आजारी पडलं, कुणाला काही त्रास झाला तर पहिला नंबर कुणाचा येतो तर तो मनोज वामनचा येतो. त्याला फोन केला जातो आणि तितक्याच तडपेने तो देखील रात्री अपरात्री उठून येतो. कोणी ज्येष्ठ आपले आजारी असतील तर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी मदत करतो. आणि सर्वसामान्य नागरिकाला हेच हवं असतं. मग फार काही त्यांना वेगळं काही देण्याची गरज नसते. माझ्या मदतीला, माझ्यासाठी जो माझ्या वेळेला धावून येईल त्याच्याकडं लोकप्रतिनिधी म्हणून पाहणं हे काही गैर नाही. आणि अशाच लोकप्रतिनिधीची गावाला गरज आहे. कोरोनाचा काळ आम्ही पाहिलाय. कोरोना मला पण झाला होता, तुला पण झाला होता. आपले अनेक सहकारी, आया बहिणी, युवक किंवा ज्येष्ठ माणसं या कोरोनाच्या काळामध्ये गेली. तुमच्या गावामध्ये कोरोनाची ज्यावेळेस साथ होती, पंचायतीनं कशा प्रकारचं नियोजन केलं होतं? आमच्या गावामध्ये जेव्हा कोरोनाची साथ होती तर मी प्रामुख्याने ही गोष्ट सांगेल की जवळपास 1.5 महिना आमची ग्रामपंचायत बंद होती. आमचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, हे कुणीही ग्रामपंचायतीमध्ये नव्हते. आमच्या ग्रामपंचायतीत टाळे होते. म्हणजे त्याची बातमीसुद्धा आपण केली होती. त्याच्यावरती आवाज उठवला, त्याच्यानंतर ती ग्रामपंचायत उघडली गेली. परंतु ज्या सुविधा नागरिकांना मिळायला हव्या होत्या त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे पंचायतीने काय उपाययोजना केल्या बऱ्याचदा आपल्या बातमीच्या माध्यमातून असं म्हणाले की ग्रामपंचायत बंद होती त्यावेळेस शासनाने जाहीर केलं होतं की बाबा सरकारी कार्यालय बंद ठेवायचे. सरकारी कार्यालय बंद ठेवायचे असं शासनाचा आदेश नव्हता. जे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत किंवा जे सदस्य आहेत त्यापैकी कुणीतरी एकाने तिथं उपस्थित राहायचं आणि गावात जे काही कोणाला काय अडीअडचणी येतील त्याच्यावरती मार्ग काढायचा, ही शासनाची भूमिका होती. तुम्ही आणि मी, आपण दोघं कोरोनाच्या कालखंडामध्ये रोज रुटीनवर होतो, रोज आपण फिरत होतो. आपण ज्या ज्या गावांमध्ये गेलो सगळ्या ग्रामपंचायती उघड्या होत्या. आपल्याला कुठंच असं दिसलं नाही की ग्रामपंचायतीचे सरपंच भेटले नाही किंवा उपसरपंच भेटले नाही किंवा ग्रामसेवक भेटले नाही. असं आपल्याला कुठल्याच गावात झालं नाही. सगळ्या गावांमध्ये जर उपस्थित होते तर मग त्याला काळवडी वेगळी का बरं? जर सगळं बंदच ठेवायचं होतं तर आमच्या गावचे जे विद्यमान जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पार्ट्या झाल्या. त्याचंही फुटेज समोर आलंच की त्याचेही फोटो मी पाहिले. ज्या ठिकाणी त्यांच्या पार्ट्या झाल्या तिथंही आपल्याला माहिती मिळालीच की तिथं पार्ट्या झाल्या, इथं आमची मंडळी आली होती. म्हणजे मग तुम्हाला हे सगळं आठवतं निवडणूक आल्यावर काय त्याही वेळी हे आम्ही ग्रामपंचायतीला जाब विचारला ना की तुम्हाला अशा पार्ट्या करायला वेळ, मग तुम्हाला गावात लक्ष द्यायला वेळ नाही का? आपण त्याची बातमी केली होती. तुम्ही काळवडीत आला होतात. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सन्माननीय आशाताई बुचके त्यावेळी काळवडीत आल्या होत्या. ग्रामसेवकाला त्यांनी जाब विचारला. पण कसं असतं, खोटं त्यांनी सांगायचं आणि ते रेटून सांगायचं अशी पद्धत या काळवडीच्या सत्ताधाऱ्यांची झालेली आहे. त्यामुळे कितीही आवाज उठवला तरी मी म्हणल तेच खरं आणि मी करेल तेच खरं अशी एक पद्धत या गावामध्ये पडलेली, ती कुठंतरी बदलण्याची आता गरज आहे. ग्रामसभेला पूर्ण अधिकार असतात. ग्रामसभेमध्ये एखादा ठराव झाला तर तो सगळ्यांना मान्य करावा लागतो, अगदी प्रशासनाला देखील. आता ह्या सत्ताधारी मंडळींचे 5 वर्ष झाले, बहुतेक 5 ग्रामसभा झाल्या असतील. कोरोना वगळून सोडून देऊ आपण. ग्रामसभा कशा झाल्या, नागरिकांना कितपत सहकार्य मिळालं? ग्रामसभा चांगल्या पद्धतीने झाल्या. सगळ्याच ग्रामसभांना काय मी उपस्थित नव्हतो, परंतु ज्या काही ठराविक ग्रामसभांना मी उपस्थित होतो. ग्रामसभेचं होतंय असं की ग्रामसभा लावायची, त्याच्यामध्ये त्यांच्या जवळची सगळी मंडळी बोलवून घ्यायची, तिथं गर्दी करायची आणि आम्ही काही मुद्दा उचलला की त्याच्यावरती आवाज वाढवायचा, गदारोळ करायचा आणि आम्ही उगाचच विरोधाला विरोध करतोय असं सगळं गावाला थोडं प्लॅनिंग तर करावं लागतं ना. नाही,
आम्ही जो मुद्दा विचारतोय मुद्द्याला मुद्द्याने उत्तर दिलं पाहिजे. मुद्द्याला गदारोळाने आणि मुद्द्याला गुद्द्याने उत्तर देण्यात काय अर्थ नसतो. त्यामुळं मुद्द्याला मुद्द्याने उत्तर आम्हाला कधीच मिळालं नाही आणि तीच खरं तर शंका आहे. तुम्ही जर गाव चालवताय, ग्रामपंचायत चालवताय, तर ती तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी चालवताय, नागरिकांसाठी चालवताय. आणि मग नागरिक म्हणून मी विचारलेल्या प्रश्नाचं जर मला उत्तर मिळत नसेल तर मग ग्रामपंचायतीच्या कारभारावर निश्चितपणे प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. आणि अशी प्रश्नचिन्ह गेल्या काही ग्रामसभेमध्ये उपस्थित झाल्यामुळे आता परिवर्तनाची गरज आहे. रस्त्यांची त्यांनी जे तसं मधल्या काळामध्ये आमदार बेनके आले, अनेक ठिकाणी उद्घाटनं केली, त्या संदर्भामध्ये तुम्ही काही लोकांनी वर्क ऑर्डर वगैरे मागितल्या. तुमची भूमिका चुकीची असं मी म्हणणार नाही. समोरची मंडळी वर्क ऑर्डर द्यायला आजपर्यंत सुद्धा यशस्वी झाली नाही. याच्या पाठीमागं वेगळं काही कारण असू शकतं. आता ह्याच्या पाठीमागं नेमकं वेगळं काय कारण आहे हे तेच माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकतील. परंतु आमची तुम्हाला काय वाटतंय? नाही, ह्याच्या पाठीमागं आता ते सरळ सरळ चित्र आहे. निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी मतदारांना प्रलोभनं दाखवायची, आम्ही खूप विकास कामं करतो अशी दाखवायची आणि पुन्हा एकदा तो सत्तेचा मर्यादा आपल्या पदरात पाडून घ्यायचा. वर्क ऑर्डर दाखवायला लोकांना अडचण त्यांना काय असू शकते? नाही, वर्क ऑर्डर दाखवायला त्यांना अडचण म्हणण्यापेक्षा कामं जर ती तशी मंजूर असतील तर ते वर्क ऑर्डर दाखवतील ना. कामं जर ती त्या निधीतनं मंजूरच नाहीत किंवा ती कामं अस्तित्वातच नाहीत, मग ती कामं दाखवणार कुठं ना ते. पण ज्यांनी भूमिपूजन केलं, ज्यांनी उद्घाटन केलं, ज्यांनी लोकार्पण सोहळा केला, हे तालुक्याचे आमदार अतुल बेनके, तुम्ही त्यांनाही विचारू शकत होते. आम्ही आमदारांना हा प्रश्न विचारला होता. मी आमदारांना फोनही केला होता की आमदार साहेब, तुम्ही जी कामं करतायत त्या संदर्भात लोकांना वर्क ऑर्डर पाहिजेत, लोक त्याचं प्लॅन इस्टिमेट मागतायत. त्याच्याही आधी आमच्या ग्रामपंचायतचे जे विद्यमान सदस्य दीपक काकडे यांनी तुषार वामन यांच्याशी संपर्क केला होता की बाबा तुमच्या गाड्या इथं खडी टाकतायत, तुमची सगळी मशिनरी फिरतीये, तर ह्याचा ठेकेदार नेमका कोण आहे, तुम्ही याचा ठेका घेतलाय का, त्याची वर्क ऑर्डर प्लॅन इस्टिमेटची कॉपी आम्हाला द्या. तर ते फोनवरती दीपक काकडे जे विद्यमान सदस्य आहेत त्यांना असं म्हणाले की त्याच्या वर्क ऑर्डर आणि जे काही प्लॅन इस्टिमेट आहे ते आमदार साहेबांच्या बंगल्यावर आहेत. हे कळाल्यानंतर मी स्वतः आमदार साहेबांना पर्सनली फोन केला होता. म्हटलं ठेकेदार असं सांगतोय, त्याच्या प्लॅन आणि इस्टिमेट तुमच्याकडे आहेत, प्लॅन आणि इस्टिमेट तुमच्याकडे आहेत असं आमदारांना म्हटल्यावर आमदार म्हटले की बंगल्यावर, आमदाराच्या बंगल्यावर प्लॅन आणि इस्टिमेट आणि एमबी नसतं. ज्या विभागाकडे ते काम आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, त्यांच्याकडे त्याचे प्लॅन इस्टिमेट आणि एमबी आहेत, ते तुम्हाला मिळून जातील. तुम्ही त्याची तशी मागणी करा. आम्ही त्याची मागणी केली. उद्घाटनाच्या वेळेला ते येतील आणि तुम्हाला देतील असंही आम्हाला सांगण्यात आलं. उद्घाटनाला कुठलाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी आलेला नाही, त्याच्यामुळे ती माहिती आम्हाला तिथून मिळालीच नाही. उद्घाटन झालं का, तर उद्घाटन झालं किंवा भूमिपूजन झालं म्हणजे ते काम अधिकृत होत नाही. वाणी साहेब, आपल्याकडं एक असं आम्ही म्हणालो पण नाही म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा त्याचं उद्घाटन झालंय, त्याचं भूमिपूजन झालंय, मग काम तर होणारच होतं, काम झालंच असतं. असं कधी नसतं. दारेघाटाचं उद्घाटन 2 वेळा झालं, अजून सुरू पण नाही झालं. अजून त्याची कोण शिला देखील बसवली तरी देखील त्याचं काम नाही झालं. मग ते आमदार साहेब त्या ठिकाणी उद्घाटनाला आले. आमदार साहेब उद्घाटनाला आल्यानंतर तुम्हीच आमदार साहेबांना हा प्रश्न विचारला होता की सन्माननीय आमदार महोदय, हे काम तुम्ही कुठल्या फंडातनं करताय? तर आमदार साहेबांनी 2 वेळा मागे पुढे पाहिलं. ते म्हणाले माझ्या आमदार निधीतनं करतोय. मग तुम्ही सरपंच मॅडम आमच्या ज्या विद्यमान आहेत त्यांना प्रश्न विचारला की मॅडम ह्या कामाचं ठेकेदार कोण आहे? त्यांनाही ठेकेदार सांगता आला नाही. पाठीमागून कोणीतरी सांगितलं कोणतरी जगदाळे ठेकेदार आहे. त्यानंतर आपण जिथं सभा होती त्या ठिकाणी गेलो. सभेच्या ठिकाणी आमदारांनी भाषणात असं सांगितलं ग्रामसेवकांना की 2 दिवसात जी हवी ती माहिती यांना उपलब्ध करून द्या. त्या ठिकाणी आमच्या गावचे नागरिक, आमचे मार्गदर्शक सुरेश वाबन यांनी देखील भाषण केलं. त्यांनी भाषणात त्याची मागणी केली आमदारांच्या समोर. आणि त्यानंतर आमदारांनी असं सांगितलं ग्रामसेवकांना की याची माहिती तुम्ही यांना 2 दिवसात उपलब्ध करून द्या. आम्ही तोंडी त्यांच्याशी बोललो, फोनवर बोललो, ग्रामपंचायतीत गेलो, माहिती मिळाली नाही. शेवटी सर्वसामान्य नागरिकाचा अधिकार आहे माहितीचा अधिकार, त्याचा आम्ही वापर केला. माहितीच्या अधिकारात आम्ही सगळी त्यांची कागद मागवली. आता या संदर्भात सुरेश वामन यांनी देखील तुम्हाला हितंभूत त्या दिवशी ती माहिती दिली, त्यांनी ती कागद दाखवली. तीच कागद आज माझ्याकडे पण आहेत. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही मुद्दे नाही? नाही, मुद्दे नसण्याचा प्रश्न नाही. आमच्याकडे आमचे जे विकासाचे मुद्दे आहेत ते आम्ही मांडतोच आहे. पण हे जे सांगतायत आम्ही विकास केला, आम्ही सगळे रस्ते विकास केलायच ना. हा अशा पद्धतीचा विकास जो काय विकास झाला नाही? मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला मी विकासाचं उदाहरण देतो. गावचा विकास, आमच्या गावामध्ये पुरस्कार काय फुकट मिळाले? वाणी साहेब, पुरस्कार मिळाले ना तर पुरस्कारांपुरतं काम करून पुरस्कार मिळवायचे नसतात. गावाला खूप पुरस्कार मिळाले हे जर सांगतायत ना, पुरस्काराला जे काही अधिकारी येत आहेत ते यायच्या आदल्या दिवशी गावातल्या काही 4, 6, 10 महिला जमा करायच्या, गाव झाडून काढायचं, गावच्या समोर दिसणाऱ्या 4-10 भिंती रंगून काढायच्या. काही प्रमाणात सगळ्यांनाच करावंच लागतं. नाही, पण 4-10 भिंती गावच्या रंगून काढायच्या आणि मग ते पुरस्काराची टीम आल्यानंतर काजूच्या आणि बदामाच्या प्लेट भरून त्यांच्या पुढे ठेवायच्या आणि मग तो पुरस्कार आणायचा. हे असे पुरस्कार गावाला मिळण्यापेक्षा गावामध्ये जे तुम्ही राबवताय त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. गावामध्ये तुम्ही कचऱ्याचा प्रकल्प डांगोरा पिटून सांगताय. आज काय परिस्थिती आहे? गावच्या वेशीवरती खंडोबाचं मंदिर आहे, त्याच्या पाठीमागे कचऱ्याचा ढीग लागलाय, तो पेटवून दिला जातो, त्याच्यामध्ये प्रदूषण होतं. ज्या ग्रामपंचायतींना स्वच्छतेचे पुरस्कार मिळाले त्या ग्रामपंचायतींना कचरा पेटवून देण्याचं अधिकार आहेत का? आज कचऱ्याचा प्रश्न हा सगळीकडेच आहे. हा काही एकट्या काळवाटी काही वाणी साहेब, हा कचऱ्याचा मुद्दा
काळवाडी पुरता एकटाच नाही, ह्या सगळ्या तालुक्यामध्ये जगामध्ये सगळीकडेच आहे. पण- तुम्हाला या सत्ताधारी मंडळींबद्दल एवढी कावीळ का? आम्हाला त्यांच्याबद्दल अजिबात कावीळ नाही. आम्हाला जे दिसतंय त्याच्याबद्दल बोलतोय. रस्त्यांची कामं अपुरी आहेत त्याच्याबद्दल आम्ही बोलतोय. आज कचऱ्याचा तुम्ही जे म्हणता की हा कचऱ्याचा प्रश्न सगळ्याच गावांमध्ये आहेत, तालुक्यात सगळ्याच गावांमध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे, असं जर तुमचं म्हणणं असेल तर हे तालुक्यात म्हणणं खोटं आहे का? तालुक्याच्या सगळ्याच गावांना स्वच्छतेचे पुरस्कार मिळाले नाही. काळवडीला तो मिळाला. आदर्श गाव जर तुम्ही म्हणताय, आमचं गाव संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जर पुढे आले किंवा त्याचा नंबर आला असं जर तुम्ही म्हणताय, तर आमच्या गावाच्या वेशीवर कचऱ्याचे ढीग का? मग ते तुम्ही सन्माननीय नागरिक आहे, हा. सुशिक्षित आहे, तुम्ही पुढाकार का घेतला नाही? आम्ही पुढाकार घ्यायला शेवटी कसं असतं, ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे तो त्याच्या पद्धतीने कारभार करत असतो. आम्ही जर एखाद्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला, गाडगे महाराजांची भूमिका तुम्ही बजू शकत होते, तुम्ही काय मदत आम्ही करायची? वेळोवेळी ती केलेलीच आहे. निवडणुकीची वाट पाहत होते. आम्ही निवडणुकीची वाट पाहत नाही. ज्या ज्या वेळी जिथं जिथं गरज होती तिथं तिथं आम्ही ते 100% करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही केलं नाही असं नाही, परंतु ज्यांच्या हातात सत्ता आहे, आम्ही तुम्हाला दिले ना 15 वर्ष 20 वर्ष तुमच्या हातात आम्ही सत्ता दिली ना, मग तुमच्या हातात सत्ता देऊन तुम्हाला आम्ही सेवेकरी करून आज जर सगळं आम्हीच करायचं असेल तर मग तुम्ही काय करणार आहे हा प्रश्न उपस्थित होतोच ना. परत जिथं आमची गरज आहे, जिथं आम्हाला केलं पाहिजे तिथं आम्ही करतोच ना. पण तुम्हाला जर आम्ही 20-20 वर्ष 10-10 वर्ष जर आम्ही तुम्हाला खुर्च्यांवर बसवलंय, तर मग तुम्ही त्या खुर्च्यांवर करता काय हा प्रश्न आम्ही विचारू नये. तुम्ही घरपट्टी वेळेवर भरता का? घरपट्टी वेळेवर भरतो आम्ही घरपट्टी वेळेवर भरतोच. आता निवडणुकीमध्ये प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. थोडंफार प्लस मायनस काही गोष्टी घडत असतात. काही मंडळी पार्ट्या देतात, आर्थिक प्रलोभनं दाखवतात. ह्या गोष्टी कितपत योग्य? नाही, ह्या गोष्टी 100% झाल्याच पाहिजे नाहीत. काल असंही अनेक ठिकाणी निदर्शनास आलं, कुठून तरी कानोसा आम्हालाही आला की कोण काय वाटतंय. आता ह्या गोष्टी घडत राहतील. खरं तर लोकशाहीला हा खूप मोठा कलंक आहे. असं काही वाटप होऊन जर निवडणुका होत असतील तर हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. परंतु मी देखील मतदारांना हेच आवाहन करेल की अशा कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका. मुळात काळवडीचे नागरिक फार सुज्ञ आहेत, त्या अशा कुठल्या प्रलोभनांना बळी पडणार नाही. आणि त्यांनी आता मुळात झालंय कसं माहिती का वाणी साहेब, ही जी इलेक्शन आहे, पॅनल आम्ही मंडळींनी लावलं, समोरच्या मंडळींनी लावलं, प्रचार सुरू झाला, पण आता ही निवडणूक अशा टप्प्यात आलेली आहे की आता ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. त्यामुळे आता कुणी कितीही प्रलोभनं दाखवली तरी जनतेने परिवर्तन करायचं हे ठरवलं. त्यामुळे आता परिवर्तन अटळ आहे. प्रलोभनांना जनता बळी पाडणार नाही. तुम्ही मंडळी जनतेची दिशाभूल करता, गावची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून त्याही मंडळीने प्रयत्न केले, तर तुम्हाला एवढा इगो का? नाही, त्या मंडळींनी प्रयत्न केले होते म्हणजे गाव बिनविरोध करायचे ना, मग ते प्रयत्न गावात व्हायला पाहिजेत. कुठल्या तरी चौकात कुठल्या तरी कोपऱ्यात बसून ते बिनविरोधचे प्रयत्न करून असं गाव बिनविरोध होत आपण लग्न जमवताना काही चर्चा अगोदर खाजगीत करतो, मग ती भावबंधनापुढे मांडतो. तसं बिनविरोध करण्यासाठी तुमच्याशी काही लोकांनी खाजगीत चर्चा केली तर बिघडलं कुठे? नाही, खाजगी चर्चा ती आमच्या गावात व्हायला पाहिजे ना. आमचं गाव बिनविरोध करायला आमच्या लोकांनी पुढाकार घेतला अजिबात हरकत नाही. बाहेरचं जर कोणीतरी येऊन आमचं गाव बिनविरोध करा हे सांगत असेल तर आमचं गाव तेवढं सक्षम आहे ना. आम्ही आमच्या गावात बसून निर्णय करू. रोहिदास वामन काय बाहेरच्या गावचे आहेत? नाही, त्यांनी जे प्रयत्न केले त्याच्याबद्दल मी दुमत म्हणतच नाही. मला नेमकं काय म्हणायचंय हे तवरून ताकबात ओळखणं इतकी जनता सुद्धा नाही. त्याच्यामुळे मी काय म्हणतो हे जनतेला निश्चितपणे कळणार. बाहेरच्या गावची मंडळी तुमच्या गावच्या निवडणुकीमध्ये लुडबुड करतायत? 100% करतात ना. ते पडद्या पडून जरी करत नसेल तरी पडद्या मागून ती होते. आणि ती सर्व जनतेला माहिती आहे. म्हणजे मांजर डोळे मिटून दूध पिते तिला कोणी पाहत नाही असं जर कोणाचं म्हणणं असेल तर तसं अजिबात नाही. कोण काय करतंय हे सगळ्या जनतेला माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ही निवडणूकच आता जनतेने हातात घेतली, त्यामुळे परिवर्तन आता अटळ आहे. मतदार काय निर्णय घ्यायचा आहे तो 18 तारखेला घेतील, 20 तारखेला लोकांपुढे कळेल. तुम्ही मतदारांना या निवडणुकी संदर्भामध्ये मतदान कोणाला करायचं हे सांगण्याची गरज नाही. कायदा सुव्यवस्था नियमांची पायमल्ली होणार नाही. तुमच्याकडनं काय ॲश्युरन्स द्याल? निश्चितपणे कुठल्याच कायदा सुव्यवस्था राखली जाईल. कुठल्याही प्रलोभनं आमच्याकडून जनतेला दाखवली जाणार नाहीत हे मी फार खात्रीपूर्वक सांगतो. कारण कुठलं तरी प्रलोभन दाखवून त्या सत्तेवर जाऊन बसण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही. समाजासाठी जर काम करायचं असेल तर आपल्याला समाजातून जनमत मिळालं पाहिजे हेच आमचं मत आहे. आणि म्हणून आम्ही जनतेसाठी काय करणार आहोत हे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे कायदा सुव्यवस्था पाळली जाईल. आजपर्यंत ती पाळलीच गेली आणि ती शेवटच्या दिवसापर्यंत पाळली जाईल. जनतेला कुठलंही प्रलोभन दाखवलं जाणार नाहीच याची 100% गॅरंटी मी देतो. आणि सर्वसामान्य जनता आहे त्यांनी आता हे मी पुन्हा तेच सांगेल की ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली. त्यामुळे प्रलोभनं कुणी कितीही दाखवली, माहिती आम्ही दाखवली त्यांनी दाखवली तरी जनता आता काही त्याला बळी पाडणार नाही. निवडणूक तुमच्या बाजूने जनतेने हातात घेतली आणि त्यांच्या बाजूने काही दुसऱ्या गावचे लोक आले तर पुढे? आमच्या बाजूने जनतेने हातात घेतली असं नाही म्हटलं. ही निवडणूकच जनतेने हातात घेतली. आता कोणाच्या बाजूने नाही, जनता आहे त्यांनीच आता हातात घेतले. त्यामुळे आता जनता ठरवणार आहे. निवडणुकीमध्ये एक मोजणीचा मुद्दा पुढे आला की बाबा मोजणीच्या कामामध्ये तुम्ही लोक काहीतरी खो घालताय, पैसे भरत नाही, त्याची वस्तुस्थिती काय?
नाही पैसे भरत नाही हा जो त्यांचा मुद्दा आहे ना, हा मुद्दा म्हणजे हा अतिशय बिनबुडाचा आरोप आहे. मुळात जर एखाद्याचं 14-15 एकरचं क्षेत्र आहे आणि त्यांनी 10 एकरचे जर पैसे भरलेत, तर त्याची जर तेवढी मोजणी तुमची झाली आहे तर मग त्याची कप्रत तुम्ही त्याला द्यायला हवी. हा इतका साधा मुद्दा आहे. कप्रत कोण देतं? कप्रत जरी भूमी अभिलेख देत असलं तरी त्यासाठी ग्रामपंचायतीने एक उपसमिती गठीत केली आहे मोजणीची. जर आमच्या गावातली मोजणी समिती जर ते सगळं पाहतीये, जर त्याला गावाने नेमलंय, तर मी भूमी अभिलेखला जाऊन त्या संपूर्ण इतक्या गावाच्या मोजणीमधून माझ्या मोजणीचा कप्रत मला ते देणार नाहीत. ते निश्चितपणे त्या समितीला देणार आणि समिती आम्हाला देणार. मग जर आमचे विद्यमान लोकप्रतिनिधी जर सांगतायत की आमच्या मोजण्या कंप्लीट झाल्यात आणि आम्ही आता कप्रती वाटणार आहेत, आम्ही काही भागात कप्रती वाटल्यात, तर मग आमच्यापर्यंत त्या कप्रती का पोचल्या नाही? जर तुम्ही असं म्हणताय की आम्ही मोजणीचे पैसे भरत नाही, ज्या क्षेत्राचे आम्ही पैसे भरलेत आणि त्याची जर मोजणी पूर्ण झाली असं जर तुम्ही दाव्याने सांगताय, तर मग त्याच्या कप्रत तुम्ही आम्हाला द्या ना. आम्ही कधी म्हटलं की आम्ही बाकीचे पैसे देणार नाही? मुळात ह्या सगळ्या जी सगळी मंडळी त्या मोजणी समितीमध्ये काम करतायत ना, त्यांची विश्वासार्हता व निसब शून्य आहे. आणि त्यांची विश्वासार्हता कमिटी निवडली कोणी? ग्रामपंचायतीनेच निवडली ना. त्यावेळेस तुम्ही हरकत नाही घेतली? आम्ही हरकत घेतलीच होती ना त्यावेळेस, परंतु शेवटी कसं होतं, सत्ता त्यांची असली की मग ते जनमत तयार जी करायचं. कमिटी निवडली ती मनमानी पद्धतीने झाली? मनमानी पद्धतीनेच झाली ना ती कमिटी, आणि ती मनमानी पद्धतीनेच काम करते. त्याच्यामुळे हे जे सगळे मुद्दे उपस्थित होत आहेत ना, म्हणजे कमिट्या त्यांनीच गठीत करायच्या, निर्णय त्यांनीच घ्यायचे, आणि मग आम्ही प्रश्न विचारले का आम्ही विरोध करतो असं म्हणायचं. मग कुठंतरी आम्ही कसे चुकीचे आहेत आणि ते कसे बरोबर आहेत हे दाखवण्याचा जो प्रयत्न होतोय ना, गेल्या अनेक वर्ष हेच घडत आलं. त्याच्यामुळे खरं तर आता सर्वसामान्य जनता पेटून उठते आणि त्याच्यामुळे ही बोलण्याची गरज आहे. शेवटचे 2 प्रश्न. जी बोराडे वस्ती आहे ती वस्ती पुन्हा पिंपळवंडीला जोडून देण्याचा प्रयत्न सुरू होता, ते नेमकं त्या मागचं कारण काय असेल? नेमकं त्या पाठीमागचं कारण असं आहे की महसुली जे हद्दी विभाजन झालं गावांचं 1982 साली आमचं गाव वेगळं झालं, तर ते महसुली जे हद्दी विभाजन झालं त्याच्यानुसार ही मंडळी काळवडीत आली. त्यांचं महसूलला जे काही क्षेत्र आहे ते पिंपळवंडीत राहिलं. परंतु ही मंडळी गेली अनेक वर्ष काळवडीचे नागरिक आहेत. त्या ठिकाणी राहणारी अनेक मंडळी आमच्या गावची सरपंच पद, सदस्यपदे भूषवलेली लोक आहेत. मग ती त्या गावचे नागरिक कसे होऊ शकतात हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु कुठंतरी कुणातरी एका व्यक्तीला किंवा ठराविक एका घराला विरोध करायचा म्हणून मग एकच मुद्दा रेटून धरायचा, आणि मग हे जर आपल्याला विरोध करत असतील तर हे आपल्या गावातच नको, इतकं खुनसी राजकारण करायचं. बाळासाहेब काकडे ह्या गावामध्ये जास्त प्रमाणामध्ये सत्ताधारी मंडळींना विरोध करतायत, मग तो पट्टाच पिंपळवंडीला जोडायचा असा काही प्रयत्न होत होता? सरळ सरळ हा प्रयत्न झालेला आहे, आणि तो जे कागदोपत्री जी काय आम्ही सगळी कागद रंगवली त्याच्यातून ते निदर्शनास आलं. सीओनी ज्यावेळी आदेश काढला जैसे इथे ठेवण्याचा, त्यावेळी सीओनी ज्या पद्धतीमध्ये आमच्या सत्ताधाऱ्यांना खडसावलं होतं किंवा जे सुनावलं होतं त्याच्यातून ते निश्चितपणे समोर येत होतं. राजकारण म्हणून तुम्ही जर काही लोकांना गावातून ढकलं असेल, आणि साहेब साधा मुद्दा आहे, कुठली ग्रामपंचायत म्हटलं तर ती आपला उत्पन्नाचा स्रोत कसा वाढेल, आपली मिळकत कशी वाढेल याच्यासाठी प्रयत्न करते. माझ्या माहितीप्रमाणे जुन्नर तालुक्यातली ही एकमेव ग्रामपंचायत अशी असेल की आमची मिळकत कमी झाली, आमचं उत्पन्न कमी झालं तरी चालेल, पण ही लोक पिंपळवंडी ग्रामपंचायतीमध्ये गेली पाहिजेत. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्यात आलंय की कोरोनाच्या कालखंडामध्ये ह्या लोकांना लसीकरण आमच्या गावाने दिलं नाही. त्यांना सांगितलं तुम्ही पिंपळवंडीचे नागरिक आहे, तुम्ही पिंपळवंडीकडे जा. पिंपळवंडीवाले सांगतात तुम्ही काळवाडीचे नागरिक आहे, तुम्ही काळवाडीकडे जा. माझं म्हणणं त्यावेळेस इतकंच होतं, ते कुठल्या गावचे नागरिक आहे ते आपण ठरवू. आता माणूस आहे, आता कोरोनाचा कालखंड आहे, आपल्या जवळची लोक मरतायत, तडपडतायत, त्यांना लसीकरण करा. पण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जर तुम्ही राजकारण करणार असाल आणि जर तुम्हाला सत्ता फक्त राजकारण करण्यासाठी जर पाहिजे असेल, तुम्हाला माणसातला माणूस जर दिसत नसेल, तर निश्चितपणे परिवर्तनाची गरज आहे आणि यांना आता घरी घालवण्याची गरज आहे. काळवाडीकरांना आपल्यासोबत होता हा अभिषेक वामन, एक शिक्षित युवक. त्यांनी त्याची मतं मांडलेली आहेत. काळवडीकरांनी परिवर्तन हातामध्ये घेतलेलं आहे असं ते म्हणतायत. असं आम्ही म्हणत नाही. कोणाला निवडून द्यायचं, कोणाला घरी बसवायचं हा तुमचा प्रश्न आहे. परंतु एक नक्कीच आहे, योग्य निर्णय घ्या. जो उमेदवार योग्य असेल, तुमची कामं करेल त्याला निवडून द्या. यांनी मांडलेले मुद्दे, काही मुद्द्यांमध्ये 100% तथ्य आढळतं आहे. प्रामुख्याने बोराडे वस्तीतला जो विषय आहे तोही विषय गांभीर्याने आहे. रस्त्यांची कामं तुम्ही केलीत, त्या ठिकाणचे वर्क ऑर्डर तुम्ही दाखवलेले नाहीत. जर सगळं पारदर्शक आहे तर दाखवायला हरकत नाही. मग असं असताना तुम्ही रडीचा डाव खेळताय किंवा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवताय, आमच्याच पाठीमागं सगळे आहेत, हे जे मुद्दे मांडताय कदाचित तुमचे मुद्दे खरे पण असतील, परंतु लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे, आपला हक्क आहे एखादा कागद मागण्याचा. निवडणूक पुढ्यात आहे. सुज्ञ मतदारांनो, योग्य उमेदवाराला विजयी करा, कोणाच्याही आर्थिक लाभाला बळी पडू नका, असंच आमचं तुम्हाला आव्हान आहे. अभिषेक,
अतिशय तू योग्य पद्धतीनं मुद्दे मांडले. तू एकाच बाजूची मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, लोकशाही आहे, तू या गावचा नागरिक आहे. एक मिनिट मी तुम्हाला थांबवतो. तुम्ही असं म्हणताय मी एकाच बाजूचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तालुक्यातील एक ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात, तुम्ही गुरु आहात. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हणा किंवा तिथली अनेक राजकारण तुम्ही जवळून पाहिले, तुम्ही अनुभवले. मी सांगतोय हे मी कागदावर बोलतोय. एक नेहमी मला एक सवय आहे की आपण जर एखाद्याचा मुद्दा खोडत असू तर त्याचा पुरावा आपल्याकडे कागदावर हवा. मी कागद घेऊन बोलतोय. समोरच्यांचं जर असं म्हणणं असेल की त्यांनी केलेला विकास खरा आहे, त्यांच्याकडे जर कामांच्या वर्क ऑर्डर आहेत किंवा जे मुद्दे मी मांडलेत ह्या मुद्द्यांमध्ये काहीही तथ्य नाही असं जर त्यांचं म्हणणं असेल तर कावडीच्या चावडीमध्ये माझी कागद घेऊन उभं राहायची तयारी आहे. त्यांनी पण ती तयारी दाखवा. तुम्ही आमच्या दोघांची मुलाखत मुद्द्यावर समोरासमोर घेऊ, माझी तयारी. काळवडीकरांनो, काय निर्णय घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवा. कोणाला निवडून द्या, कोणाला घरी बसवा, कोणाला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवा. काळवाडी गावच्या ग्रामपंचायतीच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या ताब्यात द्यायचा, काळवाडी गाव कुठली मंडळी सुरक्षितपणे पुढे नेतील हे तुम्ही ठरवायचं आहे. अभिषेक, आज एक काळवाडीचा ग्रामस्थ म्हणून तू विघ्नर टाईमशी मनमोकळे बोललात. अनेक मुद्दे तू स्पष्टपणे मांडलेत. तुम्हाला तुझ्या विचारांना शुभेच्छा. धन्यवाद. प्रेक्षको, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.